It's time for the special performance. Okay. Your attention please, ladies and gentlemen. बंधू भगिनींनो, तर हो मग काय, तर आजचा स्पेशल परफॉर्मन्स असा आहे की एक गाणं आम्ही तयार केलं होतं, त्याची थोडीशी पार्श्वभूमी जरा सांगतो मी आणि मग नंतर वी विल हॅव अ लाईव्ह परफॉर्मन्स बाय आवर सिंगर. सो माझा कविता गाणी वगैरे असे लिहायचा काहीतरी प्रयत्न चालू असतो, हे खूप जणांना माहिती असेलच. आणि गेले काही दिवस थोडीशी त्याला चाल देऊन जस्ट ॲज अन इंटरेस्ट म्हणून, आणि म्हणजे दॅट इज नॉट द फर्स्ट टाइम ॲक्च्युली. माझा भाऊ चांगला गायक आणि संगीतकार आहे, तर त्यांनी एक दोन माझे जे गीत कविता वगैरे लिहिले होते त्याला चाल दिलेली आणि चांगलं स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग पण केलेलं आहे. तर त्यातनं थोडंसं इन्स्पिरेशन घेऊन आम्ही पण थोडासा काहीतरी प्रयत्न करावं असं चाललं होतं. तर मी थोडासा एक मुकडा आणि अंतरा त्याची जस्ट रॉ चाल देऊन मी नितीनला ऐकवली, तर त्याला ती चांगली वाटली. म्हणून मग आम्ही असं म्हटलं की त्याचा थोडंसं प्रोजेक्ट करून अजून थोडंसं त्याला एक्सपांड करावं. बट टू डू एनिथिंग लाईक दॅट वी नीड अ सिंगर, सो दॅट्स वेअर Vaibhav came in, and for almost 6 months we had a lot of fun. म्हणजे रॉ चाल होती, पण we just realized की त्याचे किती जास्ती त्याच्यामध्ये काम असतं आणि so many things to think about, की म्हणजे चाल सगळ्या अंतरांना अगदी सेम ठेवायची का काय करायचं, असं सगळं त्याचं we had a lot of fun doing that. आणि फक्त रॉ ट्यूननी काही होत नाही. सो यू नो, यू हॅव टू हॅव द कॉम्पोजिशन राईट, की ती कुठल्या स्केलमध्ये आहे. सो दॅट्स वेअर नितीनचा एक्सपर्टाइज बेसिकली द प्रोजेक्ट वुडंट हॅव हॅपन विदाउट हिम. सो I would like to hand over the mic for few words from these two people from my team, and then we'll have the live performance. Oh, awesome. मी जास्त काय बोलत नाही, फक्त एवढं सांगतो की आता आम्हाला प्रोड्युसर पाहिजे फक्त हे गाणं बनवायला. हा तुम्हाला काय जे जे अवेलेबल आहे. टोपी त्याच्यासाठी ही मूळ चाल संतोषचीच आहे. मी फक्त त्याचे इंटरलूड्स पियानोमध्ये टाकले आणि थोडी त्या चालीची कॉर्नर शार्प केली. त्याने दाखवली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते केदार रागात आहे, तर बेसिकली त्या रागाचं फ्रेमवर्क कमी घेतलं आणि बाकीचे ते थोडंसं काय म्हणतात त्या फ्रेमवर्कमध्ये बसवून घेतली चाल, आणि थोडे शब्द चाल थोडी रिदम सगळं बसवून घेतलं. आणि मग त्या रॉकेट ट्रॅक रेकॉर्ड केला. ॲक्च्युली लाईव्ह वाजवणार होतो, पण मग ते रिदम आणि बाकीचे फिलर इन्स्ट्रुमेंट, तर नुसतं पियानो आणि गाण्यामध्ये तेवढं चांगलं नसतं वाटलं, तर मी ते फक्त सुरू करतो आणि मग करावं ट्राय करतो. आणि केदार रागात असल्यामुळे त्यांनी मला घेतलं, कारण केदार रागात होता. तर ते सुरू केलं होतं. जे हे गीत आहे त्याचे जे स्टार्टिंगचे जे काही ओळी आहेत ते मी थोडंसं सांगतो की काय आहे त्याच्याबद्दल. आफ्टरवर्ड्स इट शुड बी प्रेटी ऑब्वियस, पण पहिल्या ज्या 2-3 ओळी आहेत ते त्याच्यामध्ये थोडंसं कदाचित. तर शब्द असे आहेत की आस धरावी, वाट पहावी, व्याकुळ व्हावे वाटे कुणाला. तर त्याच्या मागची भावना अशी की जी आस धरावी आणि वाट पाहावी हे तर नॉर्मल आहे, म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची किंवा व्यक्तीची आपण आस धरतो, वाट पाहतो, दॅट इज फाईन. पण व्याकुळ व्हावे हे कुणाला वाटतं. सो नो वन वॉन्ट्स टू बी सॅड. तर असं त्याचं स्टार्टिंग आहे, पण यू विल लाईक इट बेटर वेन Vaibhav sings it. So big hand for Vaibhav. And Nitin is going to start the. घेतलं का? काय रे?
चेक थोडं म्युझिक वाढव. आस धरावी वाट पहावी व्याकुळ व्हावे वाटे कुणाला ती सांज येते जाते रिकामी मग सांगना मी काय करावे काय करावे. अधीर मनाला काय सांगावे म्हणते मला हे असे घडावे चिंब पावसात मी तू भिजावे नयन मिटावे ओठ थरथरावे मोहरून जावे आस धरावी वाट पहावी व्याकुळ भावे वाटे कुणाला ही सांज येते जाते रिकामी मग सांगना मी काय करावे काय करावे. हे रंग गहिरे आकाशाचे दूर छेडितो कुणी सूरवीर हाचे वाट पाहवेना पायही निघेना कळेना कळेना काय करावे काय करावे. आस धरावी वाट पहावी व्याकुळ भावे वाटे कुणाला ती सांज येते जाते रिकामी मग सांगना मी काय करावे काय करावे. मावळतीचे गीत ओळखीचे हे वेदावे फुले नेहमीचे घडे संयमाचे मी ही शिकावे कधी ना कधी परी तू ही यावे तू ही यावे. आस धरावी वाट पहावी व्याकुळ भावे
वाटे कुणाला ती सांज येते जाते रिकामी मग सांगना मी काय करावे काय करावे. थँक्यू. Very good performance. Thank you so much, Vaibhav. Thank you, Nitin. सगळ्यांचं काम एक खूपच छान. कविता तर खूपच सुंदर आहे.